हाय एव्हरीवन. तर हे बघा, विद्या मॅडम सकाळी सकाळी कुठं चालली तर चला सांगते. तर विद्या मॅडम चाललेली आहे आमच्या घरापासून 2 मिनिटावर असं गार्डन आहे, तर तिकडे गेलेली वॉकिंगला. नाही बरं का, आपण वॉकिंग विकिंग नाही जात, घरामध्येच व्यायाम करता असतो. मध्ये करायचे पण माझं वजन जास्त वाढलेलं म्हणून मी घरातच व्यायाम करते. तर हे आहे आमच्या घरापासलं गार्डन आणि आमची पुणेकरांची जिरली बाबा. एवढं पाऊस पडतो, एवढं पाऊस पडते, नको नको करून टाकलंय, काय सांगू तुम्हाला. तर हे बघा, मी गेले होते गार्डनमध्ये लिंबाचे पान आणायला. फ्रेश फ्रेश असं लिंबाचं झाडाचे आणले काढा, झाडाचे आणले पानं आणि केला मी असा काढा. तर चला असं मस्तपैकी काढा वगैरे केला आणि दर महिन्यातून 1-2दा प्यायचं बरं का. खूप चांगलं असतं, खरंच चांगलं असतं. आपण गोड वगैरे खातो, तर चला असं मी दर महिन्यात पिते 1-2दा. तर खूप दिवस झाले नव्हते पिले, म्हणून चला म्हटलं घरी आले असं टेचून घेतलं आणि मस्त चाळून असं पिलं. आणि असल्या थंडगार वातावरणामध्ये बघा, मला एवढा घाम येऊसपर्यंत मी रोज सकाळी व्यायाम करते. तर म्हणतात पाणी बिनी टाकून घेतली, नाही बरं का, पाणी घाम आहे तो. मग व्यायाम वगैरे करून झाले आणि तेवढ्यात माझे नवरोबा उठले. मग त्यांच्यासाठी पटापटा पटापटा घेतले पोहे करायला. माझा उपवास असला ना, मी चपाती भाजीच्या नादात पडत नाही. पोरांचे टिफिन नसले ना, मग मी करतच नाही. मग असंच वरचं वरचं बनवत असते. आणि एवढ्या पावसात म्हटलं कोण जायचं दुकानामध्ये, माझ्या खिडकीतून व्ह्यू बघा किती भारी दिसतो. मग आहो ना म्हटलं, अहो काळा चहा प्यायचा, काळा चांगलं तब्येतीला असतो, असं तसं म्हणून त्यांना छानपैकी अशी खमंग कांदा पोहे आणि काळा चहा. मग आहो उठून बसले होते नाश्त्याची वाट बघत. म्हटलं त्यांना किती वेळ बघायला लावणार, ब्लॉगच्या नादात त्यांना दिलं खायला. आणि आमच्या इकडं रेड अलर्ट दाखवलंय आहे पुण्यामध्ये, तर शाळांना सुट्ट्या पडलेली आहे, तर पोरांना पण सुट्टी. मग त्यांना दिले पोहे वगैरे, मग ते बसले पोहे खात. आणि मी मग बनले की संस्कारी भाऊ, अशी मस्तपैकी साडी वगैरे वेअर केली. मला जायचं होतं मंदिरात असल्या पावसात, पण मला मंदिरात जायचं होतं. मग पूजा वगैरे करून येते तर एवढी भिजली, एवढी भिजली, पक्की साडीच भिजली. मग खाली चिखल लागला होता, मग पाण्यातून काढून अशी टाकून दिली. तर चला येऊन मस्तपैकी असे कपडे वगैरे धुवून घेतले. तर एवढे असं वरी कपडे बांधल्यावरच माझे कपडे सुके राहतात, नाही तर पुरी ओली होते, काय सांगायचं. मग कपडे वगैरे धुवून झाले आणि मग केली मस्त गरमागरम असे खिचडी. माझा उपास आहे, खाऊन पिऊन खिचडी. आणि पोरांना आहोंना केला डाळ भात. तेवढ्यात आहो पण आले जेवायला. लगेच येतात, काम होतंय का नाही तेव्हाच येतात. मग म्हणतात दे जेवायला, दे जेवायला. मग काय त्यांना जेवायला वगैरे दिलं आणि मग मस्त खाऊन पिऊन उपास धरायचा असतो. मला पण भूक लागायला लागली. असं मस्त काकडी वगैरे कट केली आणि टीव्ही बघत बघत घशाच्या खाली घासच जात नाही टीव्ही बघितल्याशिवाय. मग हे बघा, परत पाऊस पाऊस पाऊस. यार काय करायचं या पावसाचं. चला मी करणार आहे आता आराम.